नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेल हेअरकट स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। जर तुम्हाला हेअरकट कसा केला जातो, कोणते स्टेप फॉलो केले जातात आणि शेवटी एक क्लीन फिनिशिंग कसं आणि मिळतं हे जाणून घ्यायचं असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी ना आम्ही क्लायंटचे केस चेक केले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्याच्या आकारानुसार कोणता हेअरकट चांगला दिसेल हे ठरवलं। प्रत्येक व्यक्तीचे ना केस आणि फेस शेप वेगळा असतो, त्यामुळे हेअरकट करताना ना या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं। तर आता आम्ही ना साईड आणि बॅकचे हेअर जे आहे ना मशीनीच्या मदतीने ना व्यवस्थित ट्रिम करून घेतले आहेत। तर इथे ना मी 2 नंबरचा क्लिपर यूज केला आहे। तर 2 नंबरचा क्लिपरने ना की जेवढे पण जास्त वाढलेली हेअर असतात ना ती व्यवस्थित कट होऊन जातात। तर क्लायंटला कसा हेअरकट हवा असतो त्यानुसार क्लिपर यूज केलं जातं। तर आमच्या क्लायंटला जो हेअरकट हवा होता तिथे आम्हाला 2 नंबरचं क्लिप यूज करायचं होतं। तर त्याच्यानंतर ना ब्लेंड करताना आता मी 0.5 नंबरचं यूज करत आहे, जेणेकरून ना मी नेकवरचे आणि साईडचे कानाच्या बाजूची जी लाईन असते ना त्याला मी फिनिशिंग करून घेत आहे। मी सांगते तुम्हाला की ते फिनिशिंग करून घेत आहे। तर आता या स्टेपमध्ये ना फिनिशिंग देणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की त्याच्यानुसारच आपला लुक हा डिसाईड होतो, क्लीन वगैरे दिसतो। तर यानंतर ना सगळं फिनिशिंग दिल्यानंतर ना 1 आणि 1.5 ने केसांना पूर्ण ब्लेंड केलं जातं। की ही ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे, कारण की ही ब्लेंडिंग करताना ना तुम्हाला कुठे पण अशी लाईन वगैरे दिसत नाही। आता पुन्हा मी 2 नंबरचा क्लिपर घेऊन सगळ्या केसांमध्ये ब्लेंडच करत आहे, ब्लेंडिंगच बोलतात त्याला। तर आता तुम्ही बघू शकताय जी आपल्याला ती हार्श लाईन जी दिसत होती ना तिथे आपण कसं ब्लेंड करून घेतोय की जेणेकरून ती हार्श लाईन दिसणार नाही आणि स्लोपमध्ये आपले हेअर दिसतील। तर त्याला ब्लेंडिंग बोलतात। म्हणजे लाईट एकदम स्किन, मग थोडे लाईट हेअर, मग थोडे डार्क हेअर असे ते ब्लेंड केले जातात, त्यानुसार ते क्लिप यूज केले जातात। तर सगळ्यात शेवटी मशीन यूज करून सुद्धा कुठे आपल्याला जास्त हेअर वाटले किंवा कमी वाटले तर आपण सीझरने सुद्धा कट करू शकतो। तर आमच्याकडे जे स्टायलिस्ट आहे ते सीझरने सुद्धा कट करतात नंतर, की एक व्यवस्थित छान लुक आला पाहिजे, कुठे पण हेअर कमी जास्त दिसले नाही पाहिजे। तर हे सगळं हेअर झाल्यानंतर आपल्याला ना परत एकदा म्हणजे चेक करायचे आहेत हेअर, की हेअरमध्ये कुठे एक्स्ट्रा जास्त हेअर तर नाही आहेत किंवा मग ब्लेंडिंग आपली चुकीची तर नाही आहे। हे सगळं झाल्यानंतर ना आपल्याला टॉपचं वरचं जे सेक्शन आहे ना ते कट करायचं आहे। तर आता आपण टॉपचे हेअर कट करणार आहोत, पण याला म्हणजे टॉपचे हेअरसुद्धा बोलतात आणि फिमेल सेक्शनसाठी आपण हॉर्शू असं बोलतो। तर आता मेलसाठी काय बोलतात मला माहिती नाही, टॉपचं सेक्शन मी तुम्हाला सांगते। तर हे क्लायंटच्या आवडीनुसार लांबी आपल्याला कट करायची आहे। म्हणजे क्लायंटला विचारायचं आहे की तुम्हाला लेंथ किती हवी आहे, म्हणजे क्लायंट असे जेव्हा हेअर ठेवतात ना तिथे व्हॉल्यूम किती हवा आहे ते क्लायंटला विचारूनच आपण कट करणार आहे। तर आता आपण ना सेक्शन घेऊन बरोबर 90 डिग्रीमध्ये आपण स्ट्रेट कट करत आहोत। तर या स्टेपमध्ये ना कट करताना कधी पण आपण घाई करत नाही, एकदम प्रत्येक सेक्शनना आपण काळजीपूर्वक कट करतो, छोटे छोटे सेक्शन घेऊन, आणि पुन्हा आपण रीचेकसुद्धा करतो। तर आता तुम्ही बघू शकताय की प्रत्येक सेक्शन आपण पुन्हा एकदा बॅक साईडने चेक करत आहे। आणि इथे ना भवरा असतो हे प्रत्येकाला माहिती आहे, तर इथे ना चेक करायचं आणि व्यवस्थित कट करायचं, नाही तर इथे प्रत्येकाचा ना थोडासा प्रॉब्लेम येत असतो। तर हेअरकट पूर्ण झाल्यानंतर शेवटी आपण थोडीशी हेअरस्टाईल करून देणार आहे, जेणेकरून आपला लुक पूर्ण होईल। तर तुम्हाला हा हेअरकट कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच हेअरकट, हेअर ट्रीटमेंट आणि हेअर कलरचे व्हिडिओ, ब्युटी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।